माझे नाव अभिषेक आहे. आमचे खूप लहान कुटुंब होते. आम्ही 2 भाऊ आणि मला एक बहीण होती. माझी आई संघर्ष करणाऱ्या महिलांपैकी एक होती. तिने तिच्या आयुष्यात बरेच वाईट दिवस पाहिले होते. माझ्या आईचे लग्न गरीब कुटुंबात झाले होते, पण माझे वडील खूप कष्टकरी होते. दिल्लीत आल्यानंतर त्यांना कोणतेही काम मिळत नव्हते, पण त्यांना कपडे कसे शिवायचे हे चांगले माहीत होते. त्यांना कपड्यांची कटिंग देखील माहीत होती. फक्त त्यांचे प्रामाणिक काम करून त्यांनी आमच्यासाठी त्यांच्या आयुष्यात बरेच काही केले होते. मी माझ्या दोन्ही भावांना आणि बहिणीला चांगल्या शाळेत शिकवले होते आणि त्यांना मी सक्षम केले होते. आज मला नोकरी आहे, चांगला पगार आहे. अगोदर माझी आई आमच्या घरात एकमेव कमावती स्त्री होती. माझ्या आईने माझे लग्न तिच्या आवडीच्या मुलीशी केले. माझे लग्न झाले होते. माझी पत्नी शिकलेली, विनम्र आणि खूप छान होती. तिने माझ्या आईची खूप आज्ञा पाळली. माझ्या लग्नाला आता 3 वर्ष उलटून गेली होती, पण मला अजूनही मूल झालं नव्हतं. आता माझी आई माझ्या बायकोला शिव्या घालू लागली. आता त्या दोघींना मी खूप टाळले होते. आता घरात एखादं मूल असावं असे वाटत होते. आणि आज पहाटेची वेळ होती. जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा माझी पत्नी माझ्या खोलीत उपस्थित नव्हती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. आजपर्यंत माझ्यासोबत असे कधीच घडले नव्हते. जेव्हा जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा माझी पत्नी आराध्या माझ्या खोलीत उभी असायची. मला नाश्ता विचारायची, माझी तब्येत विचारायची. पण आज आराध्या खोलीत नव्हती. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. या 4 वर्षात आराध्या कधीच बदलली नव्हती. पण आज मी खोलीत एकटा होतो. मला विचित्र वाटले, पण बाहेर आल्यावर मला खूप आश्चर्य वाटले की आज माझे घर पूर्ण रिकामे होते. तेव्हा मी माझ्या आईच्या खोलीचा दरवाजा पाहिला. त्यालाही कुलूप होतं. हे पाहून मला खूप वाईट वाटलं, कारण आजपर्यंत माझ्या घरात अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. शेवटी मला झोपवून हे सर्व लोक कुठे गेले होते? माझ्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागले. कदाचित घरातील कोणीतरी मेलं असावं असं मला वाटलं, पण तसे नसणार. कोणी मेलं असतं तर त्या लोकांनी मलाही सांगितलं असतं. मी बाहेर गेलो असता घरभर अस्ताव्यस्त सामान पडलेलं दिसत होतं. इकडे चोरी किंवा दरोडा तर पडला नसेल ना, हा विचारही माझ्या मनात आला. मग आराध्या आणि माझी आई दोघीही बाहेरून घराच्या आत आल्या. तितक्यात मी दोघींना पाहिले. मी त्यांच्याकडे धावत गेलो. तेव्हा माझी आई अनिच्छेने मला म्हणाली, बेटा, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याने तू आनंदाने देवाच्या पाया पडशील. हे माझ्या आईचे शब्द होते, पण इथे मला परिस्थिती काही वेगळी वाटत होती. माझी आई खूप आनंदी दिसत होती, पण माझ्या मनात आले, या दोघी सासू आणि सून यांच्या वागण्यात अचानक फरक कसा काय झाला होता. माझी आई तितकीच नाराज दिसत होती आणि आनंदीही मला दिसत होती. आई म्हणाली, बेटा, देव तुला बाप बनवणार आहे. देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. माझ्या आईने माझ्या हाताचे चुंबन घेतले आणि तिने मला ही गोष्ट सांगितली. तेव्हा माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी खूप आनंदी होतो. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर आनंदाचे कोणतेही चिन्ह मला दिसत नव्हते. तिने डोके खाली केले होते. ती खूप अस्वस्थ दिसत होती. मी माझ्या पत्नीला विचारले, आराध्या, तू या होणाऱ्या मुलाची बातमी ऐकून खुश नाहीस का? मी तिला एक प्रश्न विचारला. तेव्हा तिने डोकं वर न करता तिच्या खोलीत निघून गेली. मग आई मला म्हणू लागली, माझी सून लाजत आहे. पण फक्त मला माहीत होतं की आराध्या लाजत नाही, ती जास्तच काळजीत दिसत आहे. तिने मला काहीच सांगितले नाही, पण मी तिच्या डोळ्यात पाहू शकत होतो. आराध्याला बघून मला समजलं की आराध्या खूप अस्वस्थ झाली आहे. आराध्याच्या त्रासामागचं कारण मला माहिती नव्हतं. मी शांतपणे माझ्या आईसोबत आनंदोत्सव साजरा केला होता, पण माझी पत्नी आराध्या हिच्यामुळे माझं मन खूप दुःखी झालं होतं. मी तिच्या खोलीत गेलो आणि तेव्हा मी पाहिलं, आराध्या बाथरूमला गेली होती. ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती. ती माझ्याकडे बघत पण नव्हती. जणू मीच तिचा मोठा अपराधी आहे. मला आराध्याची ही गोष्ट आवडली नाही, पण एवढ्या मोठ्या आनंदाच्या निमित्ताने मी तिला वाईट वाटेल असे काहीच केले नाही. मी आता ठरवले होते, तिला शिव्या द्यायच्या नाही, तिच्याशी भांडायचं नाही. म्हणून मी शांतपणे तिची वाट पाहू लागलो. काही वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली. मी तिला विचारले की आराध्या, तुला या मुलाच्या येण्याने आनंद झाला नाही का? तेव्हा ती म्हणू लागली, मी खूप आनंदी आहे. अभिषेक, विनाकारण जास्त विचार तू करू नकोस. आराध्या जे काही बोलली यावर मी विश्वास ठेवला होता, पण ही गोष्ट माझ्या हृदयाला लागली होती. मला समजत नव्हते आराध्याला कशाचे वाईट वाटत आहे. मला अजून काही समजलेच नव्हते.
मी गप्प बसून माझ्या आईची वृत्ती बघत होतो, कारण आता तीच माझ्या बायकोपेक्षा जास्त बोलत होती. माझी बायको गप्प झाली होती. मग आई मला म्हणाली की मला डॉक्टरांकडे जायचे आहे अभिषेक, तू मला 15,000 रुपये दे. डॉक्टरांनी तुझ्या बायकोला संपूर्ण 9 महिने बकरीचे मांस आणि सूप खायला सांगितले आहे. जोपर्यंत तिला ते खायला मिळणार नाही तोपर्यंत तुझी पत्नी बरी होऊ शकणार नाही. तुझी पत्नी किती अशक्त झाली आहे. तिला एकच समस्या आहे, जोपर्यंत ती बकरीचे मांस खात नाही तोपर्यंत तिच्या शरीरात रक्त येणार नाही. म्हणून मला तिच्यासाठी ताजे बकरीचे मांस आणायचे आहे आणि त्यातून सूपसुद्धा बनवून संपूर्ण महिनाभर तिला खायला घालायचे आहे. तरच तिचं होणारं मूल निरोगी जन्माला येईल. आईचे बोलणे ऐकून मला विचित्र वाटले. आई अचानक एवढी कशी काय बदलली होती. तिला तिच्या सुनेची फारशी पर्वा नव्हती, पण आज ती म्हणू लागली की मी माझ्या सुनेसाठी बाजारातून ताजे बकरीचे मांस घेऊन येईल. हे सर्व बोलणारी माझी ही तीच आई होती, जी आपल्या सुनेला सतत म्हणायची की आम्हीही आमच्या काळात मुलांना जन्म दिला, पण तेव्हा विश्रांती घ्यायची आम्हाला परवानगी नव्हती. आज तीच आई माझ्या बायकोला सांगत होती, बेटा तू आता आराम कर, किचनमध्ये येण्याची तुला काही गरज नाही, मी स्वतः तुझ्यासाठी जेवण बनवेन. माझ्या आईच्या या विधानाने मला आणखीनच आश्चर्यचकित केले होते. माझी आई इतकी हळवी नव्हती. ती तिच्या सुनेला सांगायची की तिने बेडवरच जेवण करावे, पण आता आईचा दृष्टिकोन बदलला होता. ती म्हणाली की माझ्या सुनेची काळजी मी स्वतः घेईन. म्हणूनच अभिषेक, आता तुला तुझ्या बायकोची काही काळजी करण्याची गरज नाही. आईचे बोलणे मला विचित्र वाटले, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्या क्षणी आई माझ्याकडून 15,000 रुपये घेऊन बाजारात गेली. तेव्हा पण मी आराध्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आराध्याचे विचित्र वागणे मला दिसत होते. असं वाटत होतं की तिला माझ्याकडून काहीतरी हवं होतं किंवा तिला मला काहीतरी सांगायचं होतं, पण जास्त बोलून तिला मला नाराज करायचं नव्हतं. माझ्या मनात एकच गोष्ट होती की आराध्या तिचे आयुष्य तिच्या इच्छेनुसार जगत आहे. ती खूप आनंदी आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या भविष्यातील मूल देखील निरोगी असेल. माझी फक्त एकच इच्छा होती, मी आराध्याशी मनमोकळेपणाने बोलावे. सायंकाळची वेळ झाली होती. 5 वाजले होते. घराच्या दारात कोणाच्या तरी येण्याचा मला आवाज आला. तेवढ्यात आई घराच्या आत आली होती. तिने एक मोठी काळ्या रंगाची बॅग तिच्या सोबत आणली होती. मी आईला विचारले, आई हे काय आहे? बेटा, मी बकरीचे मांस आणले आहे तुझ्या बायकोसाठी. मला तिची काळजी घ्यायची आहे. विसरलास का तू? आईने हे खूप चेष्टेने मला सांगितले होते. मला स्वतःला माझ्या आईच्या तोंडून असे शब्द ऐकून लाज वाटू लागली होती. पण मला कळत नाही का बरं मला माझी आई त्या दिवसात खरंच खूप फसवी वाटू लागली होती. तिच्या प्रत्येक बोलण्याचा मला राग येत होता. असो, मी गप्प झालो. आईने ती काळी बॅग फ्रीजमध्ये वरच्या भागात डीप फ्रीजरमध्ये ठेवली आणि मला कडक शब्दात तिने सांगितले, हे मांस मी फक्त माझ्या सुनेसाठी आणले आहे. तीच हे मांस खाईल. मी तुझ्यासाठी कोंबडीचे चिकन वेगळे बनवेन, पण हे सर्व माझी सूनच खाईल. याची तू काळजी घे. मला माझ्या सुनेची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर लोक मला काय म्हणतील? तुम्ही तुमच्या सुनेची काळजीच घेत नाही. हे मांस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तिने सर्वांना सांगितले की आराध्याला मूल जन्माला घालायचे आहे, त्यामुळे तिला हे मांस खाणे खूप आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेली खास गोष्ट हीच आहे. मी ताजे आणि महागडे मांस तिच्यासाठी आणले आहे. माझ्या आईच्या या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. माझी आई कधीही महागड्या वस्तू घरात आणत नव्हती. सध्या दिवस असेच जाऊ लागले, पण दुसऱ्याच दिवशी आईने मला आश्चर्यचकित केले. तिने त्या मांसापासून सूप बनवायला सुरुवात केली. तिने आम्हाला सर्वांना स्वयंपाकघरात यायला मनाई केली होती. कोणीही स्वयंपाकघरात येणार नाही याची काळजी घ्या, स्पष्ट शब्दात सांगितले होते. यावर घरातील कोणीच आक्षेप घेतला नाही, कारण त्या क्षणी आम्हाला वाटत होतं आई हे सर्व आमच्या कल्याणासाठी करत होती. त्या दिवशी घरात खूप शांतता वाटत होती. आईने मांस शिजवून जेवणाच्या टेबलवर ठेवले आणि सर्वांना बोलावले. आम्हाला ते जाणवले, पण मला ते विचित्र का वाटले ते मला माहीत नाही. माझ्या आईने माझ्या बायकोला ते मांस खायला सांगितले होते, पण ते पाहून मला खूप विचित्र वाटलं. मीही मांस खात होतो, पण मला ते विचित्र का वाटले ते माहीत नाही. माझ्या पत्नीनेही माझ्या आईला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तिला मांस खावेसे वाटत नाही, पण माझी आई खूप जिद्दी होती. तेव्हा आई माझ्या बायकोला म्हणाली, काय झालं बेटा,
इतक्या कष्टाने मी तुझ्यासाठी हे सर्व बनवलंय, इतकं महागडं मांस मी आणलंय आणि तुला खायलाच जमत नाही. आजकालच्या मुली विचित्र झाल्या आहेत. सकाळ संध्याकाळ चुकीचे पदार्थ खात राहतात, जे आरोग्यासाठी चांगले नसतात. ते ऐकून बिचारी आराध्या कशी तरी त्या मांसाचे सूप पीत होती. एक कडू घोट ती गिळत होती. ते पाहून मला आराध्याबद्दल वाईट वाटले, पण आईच्या धमक्या आणि आश्वासनामुळे मी तिला काहीच बोलू शकलो नाही. आराध्या ही शांतपणे सूप संपवत होती, पण नंतर तिचा स्वभाव खूप बदलला. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा आराध्याच्या चेहऱ्यावर तीव्र नाराजी दिसत होती. आराध्या म्हणू लागली की माझी तब्येत बिघडली आहे, मला डॉक्टरांकडे जावे लागेल. मला उलट्या होता की काय असे सारखे वाटत आहे. माझे पोट जड वाटत आहे. आराध्याचे बोल ऐकून मी अस्वस्थ झालो होतो, पण आई हे सगळं ऐकत बाहेरच उभी होती. आईने माझ्या बायकोला धीर दिला आणि म्हणाली, काही नाही बेटा, हे तुझे सुरुवातीचे दिवस आहेत. या दिवसात बाईची तब्येत काहीशी बिघडते. कोणत्याही कारणाने डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर गोंधळून जाल. म्हणून सुनबाई जरा स्वतःची काळजी घे, आराम कर, काही वेळात बरी होशील तू, असे म्हणत माझी पत्नी आराध्या हिला पुन्हा गप्प केले होते आईने. तिला डॉक्टरांकडे मनाने जाता येत नव्हतं, पण ती गप्प झाली होती. एखादी व्यक्ती आपल्या शरीरातील वेदना फार काळ सहन करू शकत नाही. हा आठवडा असाच गेला होता. माझ्या पत्नीची तब्येत आणखीनच विचित्रपणे बिघडू लागली. एवढ्या वेदनेत ती बेडवर आरामात झोपूच शकली नाही. ती मला डॉक्टरांकडे चला असं वारंवार सांगत होती. जर मी डॉक्टरांकडे गेले नाही तर मी मरेन. तेव्हा मी म्हणालो, प्लीज आराध्या, तुला माझी आई काहीही होऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस. नवऱ्याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. आराध्या म्हणाली, तुम्हाला काय झालंय? माझ्या बायकोचे बोलणे ऐकून माझ्यात एक भावना निर्माण झाली. मला तिच्या समस्या आणि गोष्टी माहीत होत्या. मग मी तिला गाडीत बसवले आणि म्हणालो की आज मी तुला दवाखान्यात नेतो. आईने मला खूप मनाई केली, पण मी थांबलो नाही, कारण ती आमची वैयक्तिक बाब होती आणि त्यात बोलणे आईला योग्य वाटले नव्हते. आम्ही गाडीत बसलो होतो. माझ्या पत्नीला श्वास घेणे खूप कठीण जात होते. मी तिला दवाखान्यात नेले. मी माझ्या पत्नीची तपासणी करून घेतली. डॉक्टर म्हणाले, माझी पत्नी डिप्रेशन आणि चिंतेची शिकार होत आहे, ज्यामुळे आमच्या होणाऱ्या मुलालाही त्रास होऊ शकतो. डॉक्टरांनी पुढे सांगितले की माझ्या पत्नीच्या रक्तातील चरबी खूप वाढू लागली आहे. त्यासाठी आता तिला कमी खावे लागेल, फॅट फूड, आणि त्याचबरोबर जास्त व्यायाम पण करायला हवा. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झालो, कारण माझी बायको खूप साधीभोळी होती. तिची अशी कुठलीही तक्रार नव्हती, पण आता तिच्या शरीरात चरबी वाढू लागली होती. ही गोष्ट खूप धोकादायक होती. मी घरी आल्यावर आई माझी वाट पाहत होती. तिने मला पाहताच विचारायला सुरुवात केली, तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितले? तुम्ही लोक देवावर विश्वासच ठेवत नाहीत. तुमच्या आईवर तुम्ही विश्वास ठेवत नाहीत. तुमच्यासारखे लोक फक्त नशिबात काय आहे हे डॉक्टरांकडे जाऊन पाहतात. तुमचे मूल तुमच्यासाठी चांगले सिद्ध होईल, किमान त्याला जन्म तरी घेऊ द्या. आज मी तुला या जगात येऊ दिल्याचा पश्चाताप झाला आहे. तू तुझ्या आईचे म्हणणे आज नाकारले आहेस, याचा तुला एक दिवस वाईट पश्चाताप नक्कीच होईल. तू वाईट मार्गावर चालत आहेस हे तुला अजून समजू शकलेले नाही, पण एकदा तुझं मूल जन्माला येईल तेव्हा तू किती मोठी चूक केलीस हे तुला समजेल. तू तुझ्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेस, हे तू किती वाईट केलेस ते तुला समजेल. तुझ्या आईचे वागणे पूर्णपणे आता बदलले आहे. आता मला हीच अपेक्षा होती की माझी आई काही बोलणार नाही, किमान एक आठवडा तरी, कारण जेव्हा केव्हा तिला खूप राग यायचा तेव्हा 1-2 आठवडे ती आमच्याशी बोलायची नाही. खाणेपिणेही ती सोडायची. आमच्यासोबत बसून तिने जेवणही केले नाही. पण यावेळी रात्र होताच पुन्हा आईने मांसचे सूप आणले आणि ती माझ्या पत्नीला देत म्हणाली, बेटा, मला राग आला होता. त्यावेळी मी जे काही बोलले त्याची मला लाज वाटते. तू स्वतःची काळजी घे, आमच्या घरात येणाऱ्या मुलाची काळजी घे, मग आम्हाला खूप आनंद होईल. आमच्या घरी नवीन पाहुणा येईल. आम्ही असे काहीही बोलणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल. माझ्या आईचे बदलते वागणे पाहून मी तिला काहीच बोललो नाही, पण आता माझा तिच्यावरचा संशय वाढला होता. ती जास्त वेळ घराबाहेरच घालवते. बरेच दिवस ती घरातून गायब असते. हे मला कळत होते. या गोष्टीने मला आणखीनच धक्का बसला होता. आता माझ्या मनात माझ्या आईबद्दल चुकीचे विचार निर्माण झाले होते. आणि मग माझी पत्नी आराध्या हिने मला काहीच सांगितले नाही. तिच्याकडूनही मला काही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळेच जे काही करायचे होते ते मला स्वतःला करायचे होते.
त्यामुळेच आता मी माझ्या आईवर बारीक नजर ठेवून आहे. संध्याकाळचे 7 वाजले होते. घरात नेहमीप्रमाणे खूप उपक्रम चालू होते. यावेळी आई नेहमी घरातून गायब असायची. घरात खूप ॲक्टिव्हिटी असताना आईचा विचारही कोणी केला नाही. कोणी ना कोणी किचन सांभाळायचं आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळायचं. आई कोणाचीही पर्वा न करता आम्हा सर्वांना टाळून 7च्या सुमारास आई आपल्या खोलीतून गेली. मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. जेव्हा ती रूममधून बाहेर आली तेव्हा ती रिकाम्या हाताने नव्हती. तिच्याकडे एक छोटी पिशवी होती जी तिने तिच्या साडीच्या पदरामध्ये लपवली होती. मी पुन्हा पुन्हा माझ्या आईकडे लक्ष देत होतो. यावेळी मी माझ्या आईकडे संशयाने पाहत होतो. आता दुसऱ्या दिवशी आई घरातून बाहेर निघाली तेव्हा दारातून जाताना तिने 4-5 वेळा मागे वळून पाहिलं. घराबाहेर पडताच तिने हातातील शॉल उघडली आणि तिच्या अंगावर पांघरून घेतली. ती पूर्ण लाल रंगाची शॉल होती. आई हळू पावलांनी चालायला लागली. मी पण आईचा पाठलाग करू लागलो, कारण मी त्या लोकांपैकी नव्हतो जो छळ करणाऱ्या व्यक्तीला पण गप्पच पाहत राहील. आईचा पाठलाग करत करत मी खूप पुढे आलो होतो. घरापासून 3-4 किलोमीटर अंतरावर आल्यासारखे मला वाटू लागले. आईसुद्धा आता खूप वेगाने चालत होती. सुरुवातीला थकल्यासारखे मला झाले होते. मला वाटले मी तिच्याकडे जाऊन स्पष्ट विचारावे की ती कुठे चालली आहे, पण माझी आई तिच्या गुन्ह्याबद्दल कधीच खरी सांगणार नाही हे मला माहीत होतं. तेव्हाच मी पाहिले आई समोरच्या एका झोपडीत शिरली होती. ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली गेली. झोपडीच्या समोर जमिनीवर पडलेला घोडा होता, ज्याला बहुधा नुकतेच कापले होते. माझी आई तिथे पोहोचताच तिने त्या माणसाला बोलावले आणि म्हणाली की मला लवकर 5 किलो घोड्याचे मांस या बॅगमध्ये द्या. मी उरलेले मांस विकत घेऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला त्याचे पैसे नक्कीच देईन, जेणेकरून तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता तुम्ही माझ्यासाठी तुमच्या मौल्यवान प्राण्याचा बळी दिला आहे. तुम्हाला याच्याशी अनेक गोष्टी करायच्या आहेत. मी तुमची मेहनत वाया जाऊ देणार नाही, आई त्या माणसाला म्हणाली. तेव्हा तो माणूस आईला म्हणाला, काही हरकत नाही, या अगोदरही तुम्ही मला याचे पैसे दिलेच आहेत. आई, मी तुमच्यासाठी इतकं तर करूच शकतो. तुम्ही आरामात आणि शांतपणे हे मांस घेऊन तुमच्या घरी जा आणि उरलेल्या मांसाची चिंता तुम्ही सोडून द्या. जा आणि तुमचा हेतू तुम्ही सफल करा. आई, मला तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे. मी हे सगळं तुमचं ऐकूनच केलं आहे. माझी वृत्ती बिघडली होती. मला मात्र माझ्या आईचा राग येऊ लागला. मी पटकन त्या झोपडीत पोहोचलो आणि मला बघून माझ्या आईचा रंग पूर्णपणे फिका पडला होता. तिला वाटले जसे आभाळ कोसळले होते. मला पाहून तिला धक्काच बसला. बेटा, तू इथे कसं काय आलास? या क्षणी ती खूप स्वतःवर नियंत्रण ठेवत होती आणि नर्वस होऊन स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती. पण मी तिला ओळखले होते. रंगेहात पकडले गेल्याची भावना तिला सतावत होती. तिचे डोळे पाणावले होते, पण आईच्या शब्दात अहंकार बाकी होता. बेटा, मी इथे फक्त आपल्या कुत्र्यासाठी मांस विकत घेण्यासाठी आले आहे. तुला माहीत आहे का आई, आत्ता मी सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि कानांनी ऐकलं आहे. मी तिच्या डोळ्यात बघत तिला म्हणालो. तिने पण माझ्या पाठीवर थोपटले आणि म्हणाली, अभिषेक बेटा, मग तुला काय वाटतं, मी तुझ्या बायकोला बकरीचे मांस खाऊ घालेन? हे ऐकून माझ्या आईबद्दल माझ्या मनात असलेल्या मतांचा आता भंग झाला होता. आई म्हणाली, या महागाईच्या काळात मी तुझ्या बायकोसाठी एवढं महागडं मांस कसं काय आणू? हल्ली तुझी बायको आल्यापासून तू मला घर चालवायला एकही पैसा देत नाहीस. तेव्हा अभिषेक खूप चिडला आणि म्हणाला, आई, माझ्या पगारातील 10,000 रुपयेही तू दर महिन्यात काढून घेतेस. माझ्या बायकोचा हॉस्पिटलचा उपचाराचा खर्च आणि बाकी घर खर्च असं समजून मी तुला 20,000 रुपये महिन्याला देत होतो. मला वाटले तू माझ्या बायकोला बकरीचे मांस खाऊ घातले होते. मी तुला वेडी दिसते का अभिषेक? मी तुझ्या बायकोसाठी बकरीचे मांस आणणार आहे का? तुला लाज वाटत नाही का? तुझ्या आईसोबत तू असं बोलत आहेस? आईचे बोलणे ऐकून मला भरून आले होते. आई, तू असं का बोलत आहेस? तू जे काही करत आहेस त्यात माझा किंवा माझ्या बायकोचा काही दोष नाही. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी माझ्या आईने माझ्यावरच हल्ला केला. बेटा, आता तू बघ, देव तुझ्यासाठी कसे दिवस आणतो ते बघ. तुझी बायको ज्या मुलाला जन्म देईल ते माणसाचे नाही तर घोड्याचे मूल असेल. मी तिला घोड्याचे मांस इतके खाऊ घातले आहे जेणेकरून आता तुला देवाचा श्राप लागेल. तू तुझ्या आईला तुझ्या बायकोसमोर खोटारडं ठरवत होतास ना?
मला तुझ्या पत्नीपेक्षा कमी मान सन्मान देत होतास तू. मी हे सर्व माझ्या आणि तुझ्या कल्याणासाठीच करत होते आणि तू हे सर्व काही विस्कळीत केलं आहेस. माझी तपश्चर्या तू भंग केली आहेस. मला तुझ्या पहिल्या अपत्यापासून स्वतःमध्ये एक शक्ती आणायची होती, ज्याने तू आयुष्यभर माझी सेवा केली असतीस. पण आई, तुला माझ्या बायकोची आणि होणाऱ्या मुलाची काळजी नाही का? अभिषेक, तुझ्या बायकोशी काय संबंध माझा? तू तुझ्या बायकोला नेहमी डोक्यावर ठेवले आहेस. आता बघ, तुला सुंदर मूल होणारच नाही. ते मूल इतकं रागीट असेल की रागापुढे त्याला या जगातील कोणीही दिसणार नाही. एवढं बोलून आई तिथून हसत निघून गेली. माझेही हृदय हादरले. मी आईशी गैरवर्तन केले असे तिला वाटत होते. मला कोणी शिव्या द्यायला नकोत म्हणून मी सुद्धा डोके खाली करून आईच्या मागे घरी गेलो. माझ्या मनात भीती होती की मी हे काय ऐकतोय. मी माझ्या आईशी भांडलो. मी असे काय केले होते ज्यामुळे ती माझ्याशी अशी वागली होती. आता माझाही धीर सुटला होता. मी पटकन माझ्या घरी पोहोचलो. माझ्या बायकोला खूप त्रास होत होता. मी तिला असे त्रासात पाहू शकत नव्हतो. मी जेव्हा तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, मला खूप भीती वाटते. मी स्वतः जीव द्यावा अशी माझी मनात इच्छा होत आहे. मला या जगाची साथ सोडायची आहे. मला स्वतःला मरायचे आहे. हे सर्व काही ऐकून मला माझ्या पत्नीला या स्थितीतून वाचवायचे होते. मी फक्त 2 चाकांमध्ये चिरडलो होतो. तरीही मी गाडी मागवली. माझी आईही माझ्यासोबत आली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आईला तिच्या चुकीची लाज वाटण्याऐवजी ती तिच्या मुद्द्यांवर ठामच होती. मी माझ्या आईला सांगितले की माझ्यासाठी तू देवाला प्रार्थना कर. आई माझ्यावर विनाकारणच रागवलेली मला दिसत होती आणि ती मला वारंवार एकच सांगत होती, अभिषेक, तू माझी तपश्चर्या उद्ध्वस्त केली आहेस. आता थोड्याच वेळात तुला खूप पश्चाताप होणार आहे. कुणालाही तोंड दाखवायला तुला जागाच उरणार नाही. देव जाणो, तुलाच त्याचे वाईट वाटेल. तुला असं मूल होईल ज्याला बघून या जगातील प्रत्येक व्यक्ती थरथर कापेल. आईचे बोलणे ऐकून मला खूप भीती वाटत होती. त्या दिवशी मला आईचा श्राप मिळेल असे मला वाटले. मला पहिल्यांदा जाणवले की देवही न्याय करतो. तो न्यायासारखाच करतो. देव फक्त त्यांचंच ऐकतो जे माझ्या बायकोला द्वेषाच्या आगीत घोड्याचं मांस खाऊ घालत होते. विचित्र गोष्ट अशी होती की ज्या दिवशी आमच्या मुलाचा जन्म होणार होता तेव्हाच माझी आई हॉस्पिटलमध्ये रडत होती. तेव्हा सर्वजण माझ्या आईकडे पोहोचले. ती पाय धरून बसली होती. तिला कुठल्या तरी विषारी किड्याने चावा घेतला होता. हॉस्पिटलमध्ये एवढा विषारी किडा कुठून आला कोणास ठाऊक, ज्यामुळे माझ्या आईचा संपूर्ण पाय निळा झाला होता. विष इतकं पसरलं की माझ्या आईचा पायच कापावा लागला. नाहीतर आईला जीव गमवावा लागला असता. आज मला विश्वास बसला, देव आहे. तो फक्त न्याय करतो. ज्यांनी वाईट पावले उचलली त्यांना देवाने शिक्षा दिली होती. पण माझी आई अजूनही शुद्धीवर आली नव्हती. ती मला म्हणत होती, हे सर्व तुझ्या निष्काळजीपणामुळे घडले आहे. पण मला समजले होते की माझ्या आईला देवाने शिक्षा दिली होती कारण ती निष्पाप जीवावर अन्याय करत होती. आणि मला कळत नाही का तिला माझ्या बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःला पॉवरफुल बनायचं होतं. तिला माझं पहिलं बाळ गिळून घ्यायचं होतं. ती हे सगळं काही खोट्या भोंदूबाबाच्या सांगण्यावरून करत होती. हे सगळं स्वतःला पॉवरफुल बनवण्याकरिता आणि मला माझ्या बायकोपासून दूर ठेवण्याकरिता माझी आई चुकीच्या मार्गाचा अवलंब करत होती. माझी आई एक धाडसी आणि कष्टाळू स्त्री होती. पण आता तिने स्वतःला चुकीच्या मार्गावर नेले होते. जर माझे काही चुकले असते तर माझ्या देवाने मला शिक्षा दिली असती आणि मला देवाने दिलेली शिक्षा भोगावीही लागली असती. परंतु मी जर चूक केली असती तर माझे मूल निरोगी का जन्मले असते? कदाचित तो अपंग किंवा लंगडा जन्माला आला असता. पण माझे मूल खूप सुंदर आणि निरोगी जन्माला आले होते. देवाच्या कृपेने देवाने मला माझ्या सहनशीलतेचे फळ दिले आणि दोषीला शिक्षाही झाली. तरीही मी माझ्या आईचे आभार मानू इच्छितो. तिच्यावर खूप प्रेम करतो कारण ती खूप चांगली स्त्री होती. पण मला गमावण्याच्या भीतीने ती चुकीच्या दिशेने गेली. मला माझ्या आईची सेवा आजही करायची आहे. पण माझ्या आईचं मन त्या खोट्या भोंदूबाबाने बदलून टाकले होते. होय, यामुळे माझी आई मला दोषी मानते. मित्रांनो, आता मी तुम्हाला विचारतो की मी माझ्या आईला कसे समजावून सांगू? माझी बायको ज्या स्थानी आहे ती योग्य स्थानी आहे. आईला माझ्या आयुष्यात कोणती स्त्री नको होती. पण हे चुकीचे आहे मित्रांनो. मी माझ्या आईला कसे समजावून सांगू?
पुन्हा तिच्या मनावर मी कसा ताबा ठेवू? आणि विशेष म्हणजे मला अजूनही माझ्या आईची खूप भीती वाटते, कारण ती माझ्या मुलासाठी धोकादायक ठरू शकते, कारण तिचा मेंदू त्या भोंदूबाबाने पूर्णपणे वॉश केला आहे. आता तुम्हीच मला सांगा, या परिस्थितीत मी काय करावे? मी माझ्या आईला एकटं सोडू का, की मी बायको मुलाला सोडून माझ्या आईची सेवा करू? मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. कृपया मला कमेंटमध्ये सांगा. मी खूप त्रासलेला व्यक्ती आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि हो, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन रंजक गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आभारी आहोत.